दोन्ही टीमने चांगला डिसिप्लिन देखील दाखवलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तो डिसिप्लिन दाखवायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच आपण बघतोय शिवतेज चंद्रपाडा नचिकेत जिघरत यांचा संघ आणि मार्गरेट 11 जीवन डिसोजा यांचा संघ. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल ऑफ स्टंपवर पिचिंग केला, आतमध्ये आलाय हेमंत लाखात एक हेमंत लाखात आणि जबरदस्त गोलंदाजी त्याची देखील राहिलंय. नवीन मात्रे चांगली बॅटिंग केलंय. वेलकम तुषारजी, आपलं हार्दिक स्वागत. बरोबर अक्षय, पुढे एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. JPL जबरदस्त लाईन होती ती म्हणजे हेमंतच्या माध्यमातून पहिला बॉल डॉटच्या माध्यमातून राहतोय ऑन साईडला. याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतो. नवीनने ज्याप्रमाणे मागच्या डावाची सुरुवात करून दिली तशाच प्रकारची या डावाची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जातो. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या दुहेरीच्या माध्यमातून स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केल्या जाते. टीम मार्गरेट्स 11 या संघाच्या माध्यमातून रंगनाथजी भोईर साहेबांचं झालंय शुभागमन. क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम रंगनाथजी भोईर, आपलं हार्दिक स्वागत. 2 धावा 2 चेंडू. शिवतेज हा एकमात्र असा संघ आहे जो सर्व मॅचेस जिंकलाय आणि अनेक चित्र पाहिलेत आपण पलटताना. JPL मध्ये स्विचिंग आणि इथे एक धाव गॅप शोधू शकला नाही. अनुज आहे, अनुजने चांगली फिल्डिंग केले. 3 बॉल 3 धावा. नक्कीच अपेक्षा होती की शिवतेज स्पोर्ट मधून नवीन मात्रे खेळतील, मात्र जो ऑक्शन झाला तिथे मात्र मार्गरेट 11 ने डाव लावला आणि आज दोन्ही चंद्रपाड्याचे खेळाडू शिवतेज चंद्रपाड्याच्या अपोजिट दिनचाक जोगले भावेश जोगले आहे स्ट्राईक एंडला. सकाळ सत्र थोडसा खराब खेळ राहिला तो म्हणजे भावेशच्या माध्यमातून ज्या वेळेला जर प्रयत्न मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता तो यष्ट्या उद्ध्वस्त झाला होता, परंतु या मॅच मध्ये सर्वाधिक चांगला खेळ त्याचा राहील ही अपेक्षा असेल. ऑन साईडला सुंदर असा फटका लॉंग ऑफला बॉल निघून चाललाय. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुणे एकदा जाऊन पोहोचेल 5च्या घरामध्ये. षटक क्रमांक पहिलं 4 चेंडू. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी अक्षय आतापर्यंत झाले, कारण की हेमंत लाखात या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. हेमंतचा पुढचा बॉल भावेश जोगले करता. भावेशची बॅट लागली तर मोठे धावे येतील आणि इथे येतोय दिनचाक जोगले. भावेश जोगले फायर शॉन, बिग ब्लास्ट, बिग हिट, हाय अँड हँडसम षटकार. अप्रतिम फटका होता आणि चांगलं कॅमेरा वर्क ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. सरळ चेंडू निघून गेलाय मार्गरेट स्टँड मध्येच की भावेशने इशारा केलाय की मी आहे. एखादी मॅच फ्लॉप ठरलो तरी मी तुमच्या संघाकरता काहीतरी करून दाखवेन. जो भरोसा दाखवलाय ना तो अप्रतिम आहे. 2 बॉल मध्ये 8 धाव संख्येवरती गेले 5-11. जबरदस्त फटका होता. पिकअप शॉट टॅगडी पाहायला मिळाला तो म्हणजे भावेशच्या माध्यमातून. शेवटचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर फुललेनचा बॉल होता ऑन साईडला ढकलून दिलाय. त्या ठिकाणी सुनील आहे, डायरेक्ट हिट जरूर केल्या गेल्या परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. एकेरी धावणे संघाची धावसंख्या फटकावरती 12 झाले. सुरुवात तर दमदार झाली पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथमतः बॅटिंग करते मार्गरेट्स 11 टीम. बिनबाद नाबाद जिंदाबाद. 12 धावा फटकावरती लगावलाय. जी सुरुवात होती अक्षय ती आता मात्र जर पाहिलं तर जबरदस्त झाले. भावेश जोगलेचं कमबॅक झालंय या मॅच मध्ये. कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण की कमबॅक करणं काळानुसार वेळेनुसार परिस्थितीनुसार कमबॅक करावंच लागेल आणि गरजेचं देखील होतं. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. शिवतेज टीमला मी पाहिलंय प्रॉपर डिसिप्लिन दाखवलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जास्त चर्चा कमी केल्या आणि आपल्या खेळाडूंवरती विश्वास देखील दाखवलाय. म्हणूनच जो खेळ राहिलाय ना त्याच अनुषंगाने तेच बॉलर तुम्हाला घेऊन यावे लागतील. काहीतरी वेगळं केलं तर काहीतरी वेगळं घडतंय जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या आणि दिनचाक जोगले आज डिंचाक कामगिरी करतायत मैदानाच्या आतमध्ये. भावेश जोगले टेनिस विश्वामध्ये त्यांना डिंचाक जोगले देखील म्हटलं जाते. नवीन मात्रे, नवीन एक्सप्रेस, जबरदस्त कामगिरी राहिलाय चंद्रपाड्याचे दोन्ही खेळाडू. संकेत 11 मध्ये आपण पाहिलंय भावेश जोगलेला देखील CKMचा प्लेअर आहे आणि संकेत 11चा प्लेअर आपण बघतोय नवीन मात्रे. पार्थ देखील त्याच संघातील आहे. पार्थ पहिला अर्धशतक संपूर्ण JPL मध्ये एकच नाव एकच वादा पार्थ दादा, त्याचा हाफ सेंचुरी आपण पाहिलंय. पार्थ एक बेस्ट बॉलर आहे ऍज अ पॉवर प्ले स्पेशालिस्ट, मात्र त्याच्यावरती या मालिकेमध्ये विश्वास दाखवलेला नाही आहे, कारण की त्या अनुषंगाने गोलंदाजी राहिलाय. आपण पाहिलंय शिवतेज टीमची फिल्डिंग सेटअप केली जाते. एसटीच्या मागे आपण एसटी रक्षक आपण पाहतायत आणि निश्चित स्वरूपात संघाची धावसंख्या 12 झाले. 12 रन्स ऑन दी बोर्ड. डिंचाक जोगलेने जर लगातार 3 षटकार मारले तर दिनेश पाटील यांच्याकडून 2222
कॅश प्राईज दिलं जातील दीपेश फाउंडेशन यांच्या माध्यमातून. आणि एक धाव, एका धावेने धावफलक पुढे आलंय ते म्हणजेच 13 धावा. जेबी आलाय जयेश भुरकुंड आर के रॉकर या संघामधून नेहमीच पाहिलं या गोलंदाजाला आणि ॲज अ अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आदरणीय सन्माननीय संधूजी पाटील समाजसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. संदीप दादा पाटील ज्यांची स्पर्धा लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल 5 ते 10 मे सरकार ट्रॉफी. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. धावसंख्या धावफटकावरती 13 झाले. 1.2 चेंडू फेकून झाले. जयेश बुरकुंड एक जबरदस्त गोलंदाज आहेत आणि त्यांच्या बोटातील जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पुढचा बॉल. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये नवीन मात्रेच्या माध्यमातून. आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये मार्गरेट्स टीमला बसलाय. धावसंख्या 13 असताना विकेट डाऊन. फलंदाज OUT बाद होत असताना. आपण पाहिलं जबरदस्त झेल, परंतु तेवढंच चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जयेशच्या माध्यमातून पाहू शकाल. ज्याप्रमाणे संघाला गरज होती ती गरज या ठिकाणी जर पाहिजे तर पूर्ण करत असताना जबरदस्त आपण पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विस्फोटक फलंदाज, त्यांच्या नावावरती देखील भरपूर रेकॉर्ड्स आहेत. सिक्सर किंग देखील आपण पाहिलं ते म्हणजे सागर यांना. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ते एंटर झालेत, परंतु जयेशचा शेवटचा बॉल खेळण्यासाठी तयार झालेत. काय जयेश इथून जर पाहिलं तर आणखीन एक विकेट घेतील, इथून मोठा फटका खेळतील, सिंगल डबल घेतील, हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. धावसंख्या 14. सेन्सिबल क्रिकेट. पहिला बॉल आहे, सन्मान दिला, एक सिंगल येईल, बॉल निघून जाईल डीप कव्हरला. पाहता पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि येस डेफिनेटली 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. त्याकडे सुनील होते, परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा येताना दिसत आहेत. 2 धावांच्या संघाची धावसंख्या धावफटकावरती 2 षटकांच्या अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना मार्गरेट्स 11 या संघाची जाऊन पोहोचेल 2 गडी बाद 16च्या घरामध्ये. या ऐकू आपण डीजेला येऊया पुढे एकदा या JPLच्या थरारकडे आणि लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्या, ही विनंती असेल शिवतेज संघाला. डीजेचं लक्ष थोडं विचलित झालंय कारण की तिसरा डीजे वादक तिथे गेलाय. म्हणून जाऊया मॅचच्या दिशेने. शिवतेज टीम फील्ड सेट करा. बॉलर आलाय बॉलिंग मार्क वरती, थोडा ड्रिंक्स आलाय. बघू शकता 4 कॅमेरे ऑन स्क्रीन वरती, 4 कॅमेरे सहित जय आणि वीरू एकत्र, JTC आणि TCP लाईव्ह. आणि या दोन्ही चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, जेणेकरून येणाऱ्या मॅचेस आहेत त्याचा अपडेट तुमच्यापर्यंत पहिला येईल. 16 धावा 2 ओव्हर 2 विकेट. आणि मात्रे ब्रदर्स शॉपवरती व्हिजिट द्या. MB स्पोर्ट हे नाव नाही, ब्रँड आहे. आणि मनीष मात्रे, कल्पेश मात्रे अप्रतिम
जर्सीचा पॅटर्न्स अर्ध्या त्याच शॉप मधून आलाय. आणखीन काही व्हरायटीज आहेत ती मात्रे बदर शॉप वरती जा. मग क्रिकेटचं सर्व साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल स्वखर्चाने. 16 धावा 2 विकेट 2 ओव्हर बॉलिंग मार्क वरती आणलाय. आता कौशिक म्हात्रे अजिंक्य संघाचा हा खेळाडू आहे आणि वरचढ भरपूर उन्हाळे पावसाळे याने देखील पाहिलेत. कौशिककडे देखील क्षमता आहे ऍज अ विकेट टेकर. गोलंदाज मात्र डिंचाक जोगले कामगिरी राहिले भावेश जोगलेची. बघूया आता कशा प्रकारची बॅटिंग असेल. बिट्टू वर्सेस भावेश, कौशिक वर्सेस डिंचाक. स्लोवर वन ही थोडीशी कमतरता जाणवले. थोडासा चेंडूला फ्लाईट दिला होता आणि बॅटच्या अगदी जवळून हा नक्कीच एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडू. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय तर कौशिक यांना एक चाणक्य गोलंदाज आहेत. पहिला बॉल डॉटच्या माध्यमातून त्यानंतर जर पाहिलं तर भावेशने बॉलला उडवले. वन बाउन्स सरळ चेंडू निघून जाईल. मान्यवरांना सलामी देणारा हा दमदार JPL चौकार 4. आणि जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर समोरच डाऊन दी ग्राउंड चौकार आला होता. व्हाईट बॉलच्या साह्याने 21 धावा 2 बॉल. प्रेशर काय असं या महत्वपूर्ण मॅच मध्ये दाखवून दिले ते म्हणजे कौशिकने. चौकानंतर व्हाईट बॉल फुलटोस होता. ही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑनला फिल्डर आहेत भावेश. एक सिंगल कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न केला जातो. वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला जातोय आणि रनिंग बिटवीन द विकेट सागर आणि भावेशच्या माध्यमातून अप्रतिम पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मॅच मध्ये जर पाहिलं तर अक्षयजी आता मात्र भावेश चांगली बॅटिंग करतोय. 7 चेंडूचा सामना आतापर्यंत केलाय. 16 धावा त्याने वैयक्तिक बनवल्या. त्यांनी संघाची धावसंख्या 2 गडी बाद 23 झाले. तिन्ही खेळाडू एकाच परिसरातील पाहायला मिळाले. फिल्डिंग करणारा भावेश पाटील, बॅटिंग करणारा भावेश आणि नॉन स्ट्रायकरला सागर पाटील. तिघ खास मित्र देखील आहेत. पुढचा बॉल भावेशच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका येईल का? JB येतोय. JBचा कॉल आहे. मी कॅच घेणार. 1-2 आणि इथे कॅच ड्रॉप. जगलिंग स्ट्रगलिंग हा कॅच पाहायला मिळतोय आणि 2 धावेने धावपळक पुढे आलाय. काम 25 झालंय. 25 धावा. हिमालय देखील खुश आहेत. लकी चॅम्प ठरले विहाना सुपर किंग. कारण की अगोदर उल्लेख केला होता इकडचे जे स्टँड्स आहेत ना तिकडचे सर्व संघ पराभव झाल्यात. उरलेला होता विहाना सुपर किंग. 4 बॉल झाल्यात 25 धावा आणि विहाना सुपर किंग टॉप 3 मध्ये आलाय. 4 बॉल 25. यात चांगली त्यांच्या माध्यमातून देखील आपण बॅटिंग बॉलिंग पाहिली. यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळाला. या ठिकाणी भावेश पाटील आलेत आणि पप्पू पॉप्सने सुंदर झेल टिपलाय. आणि यावेळेला जर पाहिलं तर भावेश या ठिकाणी जर पाहिलं तर याच्या खेळीला पूर्ण विराम लागलाय. एक मोठी केळी गेलून ते आउट झालेत. फलंदाज बाद झाले. 9 चेंडू मध्ये 18 धावा केल्या आहेत आणि तिथून तिसरा धक्का लागलाय टीम मार्गेट्स 11 संघाला. फलंदाज बाद. नक्कीच हा कॅच घेतला आणि मी म्हणेन की पप्पू पास हो गया. कारण की भावेश पप्पू पॉप्स म्हटलं जाते आणि अशा कॅचेस तो सोडणार नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं आराम के साथ प्रेशर मध्ये कॅच कसा घ्यायचा ना तर भावेश पाटील पॉप्स यांच्याकडून शिका. पप्पू पास हो गया. 25 धावा 3 विकेट. उत्कृष्ट ढोलकी वादक प्रदीपजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करीन की अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. आपली जागा इकडे आहे. प्रदीपजी पाटील या अतिथी कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत. JPL सीझन 3 मध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फटका खेळायचा होता. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विनीत जाधव. मागील मॅच मध्ये काय परफॉर्मन्स राहिला. लेट आलेला पण थेट आला आणि थेट कामगिरी करून मार्गरेट 11 असा संघ आहे की तो क्वालिफायच्या रेस मध्ये नव्हता. पहिली मॅच हरला, दुसरी मॅच जिंकला. तिथे रनरेटचा फरक नव्हता. मॅच जिंकणं महत्वाचं होतं. बिकट स्थिती होती. प्रथम बॅटिंग करताना विनीत जाधवने त्या 22-23 धावा घेतल्या एका ओव्हरमध्ये. तिथून दशा बदलली आणि आता जर विचार केला तर हा संघ देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे. 3 ओव्हर 27 धावा 3 गडी बाद. चर्चा कमी करा आणि लगेच फिल्डिंग लावा. ऐकूया सुंदर संगीत. कुठेच जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा जुचंद्र प्रीमियर लीग सीझन 3.
आणि इथे या ओव्हरमध्ये 4 धावा आल्यात, 31 धावा फलकावरती, 4 बॉल. 2 बॉल 5 धावा येणं फार महत्वाची गोष्ट राहील. ज्याप्रमाणे 5 धावा येत आहेत तर ज्या वेळेला मानगड 11 टीमचे गोलंदाज बॉलिंग करण्यासाठी येतील थोडंसं दडपण प्रेशर त्यांच्यावरती कमी राहील. गोलंदाज तयार भावेश. स्पीच हिट खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला बीट केलाय. पहा ज्या वेळेला तुम्ही स्पीच हिट खेळताय तुमचं बॉडी बॅलन्स ग्रीप बदलणं यावरती फार महत्वाचं राहते. बॉलचा टप्पा पाहणं फार महत्वाचा राहतो. हा बॉल जातोय सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता केली जाते मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणे रणनीती चुकली. जीवन डिसोजा येणं गरजेचं होतं की नाही हा प्रश्नचिन्ह होता. कारण की तुमच्याकडे बॅटर चांगला इथे स्टंप मोडलाय. अर्षदीप सिंग यांची आठवण करून दिले आणि JPL मध्ये हे नाव आवर्जून घेतलं जाईल. पहिला स्टंप जर कोणी मोडला असेल ना तर भावेश पाटील. हा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे, त्याच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. भावेश पाटीलने दांडी मोडले, बघू शकता ऑन स्क्रीन. काय चेंडूची गती होती आणि महेंद्र भगत आमच्यापर्यंत माहिती देतात की 152च्या स्पीडला हा चेंडू गेला होता. जिंकायला 32 धावा. बघू शकता दांडी प्रॉपरली इथे उद्ध्वस्त केले आणि 2 भाग झाल्यात. स्टंप घेऊन जा. आयोजकांनी स्टंप आणलेले आहेत लगेच स्टंप येईल. जवळजवळ हा महागडा स्टंप असेल हेच मी म्हणेन, कारण की हर्षदीप सिंगने IPL मध्ये ते स्टंप मोडले होते. आणि भावेश पाटील जसा डगआउट मध्ये जाईल ना तसं त्याच्यासाठी टाळा येईल. शिवतेज टीम करता येईल, मात्र भावेशच्या नावावर रेकॉर्ड महत्वाचे असतात. 24 बॉल 34ची गरज. शिवतेज 32ची गरज. बघतो लक्ष आहे की नाही. शिवतेजचा सिम्बॉल बघू शकता, शिव मुद्रा आहे आणि मार्गरेट 11चा MRF अशा प्रकारे सिम्बॉल आहे. तो त्यांनाच माहिती आहे. सस्पेन्स आहे आणि म्हणूनच आता 24 बॉल मध्ये 32 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. आणखीन मॅच मध्ये गरमागरमी वाढेल आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करूया सर्वांना आवडणारा आवाज, व्हॉइस ऑफ बापाने, व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, मिस्टर संदीपजी गावण सरांचा आवाज ऐकूया. मोस्ट रन स्कोरर तुमच्या स्क्रीनवरती आहे. थँक्यू. निश्चित स्वरूपात आपण जर पाहिलं तर या स्पर्धेतील सर्वात जास्त धावा कोणी केल्या तर दीपेश आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून 95 धावा आतापर्यंत आहेत. पार्थ सिंगच्या आपण पाहिलं आतापर्यंत जर पाहिलं तर 58 बॉल मध्ये 80 धावा त्याने बनवल्या गेल्यात. कुणाल मडक्यांना आपण पाहिलं 30 बॉल. पार्थ सिंग शिवतेज स्पोर्ट्स संघाद्वारे खेळतोय. 3 इनिंग मध्ये त्याच्या 80 धावा आहेत आणि 58 ही त्यांची सर्वोच्च व्यक्तिगत धावसंख्या पाहायला मिळाली. एक मात्र अर्धशतकवीर आपण बघितला, तो सध्या मोस्ट रन्स स्कोरर्स मध्ये क्रमांक 2 वर पाहायला मिळतोय. कुणाल या ठिकाणी बॅटर आहे. कुणाल मडके जो बिहाना सुपर किंग्सचा बॅटर आहेत. त्याने 4 इनिंग मध्ये 71 धावा बनवल्यात. 30 ही त्याची हायएस्ट धावसंख्या पाहायला मिळतोय. जितेश नवनीत पाटील बंधू याने बंटी सिक्सर्स 27 संघाद्वारे खेळत असताना 3 इनिंग मध्ये 64 धावा बनवल्यात. 42 ही त्याची हायएस्ट धावसंख्या पाहायला मिळतोय. भूषण भोईर पथू पॅकर्स टीमचा खेळाडू आहे. 4 इनिंग मध्ये 62 धावा बनवल्यात. 28 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या. क्रमांक 5 वर त्याला तुम्ही बघतायत. क्रमांक 6 वर चेतन पाटील लकी स्ट्रायकर्स टीमचा खेळाडू आहे. 3 इनिंग मध्ये 62 धावा बनवल्यात. 33 ही त्याची हायएस्ट धावसंख्या पाहायला मिळाली. नाबाद 33 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या. क्रमांक 7 वर अनिकेत बोमटे रॉयल डेव्हिल्स टीमचा खेळाडू आहे. 4 इनिंग मध्ये त्याने 55 धावा बनवल्यात. 30 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या. मितेश भोईर येणार कट्टा टीमचा खेळाडू आहे. त्यांनी 3 इनिंग मध्ये 39 धावा बनवल्यात आणि 47 धावा बनवल्यात आणि 39 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या. यश सिगम रॉयल डेव्हिल्स टीमचा खेळाडू आहे. त्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. सध्या 4 इनिंग मध्ये त्याच्या 47 धावा आहेत आणि 18 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या. हितेंद्र भोईर जय श्रीराम जुचंद्र टीमचा हा खेळाडू आहे. क्रमांक 10 वर सध्या त्याला तुम्ही बघिताय. 4 इनिंग मध्ये 45 धावा बनवल्यात. 27 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या बघायला मिळत आहे. हा बॅटिंग जे बॅटर होते मोस्ट रन्स गेटर्स त्या बॅटरचा उल्लेख या ठिकाणी आपण करतोय.
थोड्याच वेळात आता 2 बॅटर उतरतील. आता गोलंदाजी आपण बघूया. मोस्ट विकेट टेकर्स टॉप 10 मध्ये हितेंद्र हा जय श्रीराम जुचंद्र टीमचा खेळाडू आहे, ज्यांनी 4 इनिंग मध्ये 42 चेंडू टाकलेत आणि 9 विकेट्स प्राप्त केलेत. दुसऱ्या क्रमांकावर जयेश बुरकुंड शिवतेज स्पोर्ट्स संघाचा खेळाडू आहे, ज्यांनी 4 इनिंग मध्ये 7 विकेट्स प्राप्त केलेत. निखिल दीपक पाटील पतू पॅकर्स टीमचा खेळाडू आहे, त्यांनी 4 इनिंग मध्ये 7 विकेट्स प्राप्त केल्या आहेत. तो 3 क्रमांकावर आहे. हार्दिक म्हात्रे SM फिटनेस टीमचा हा खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. 3 इनिंग मध्ये त्यांनी 7 विकेट्स प्राप्त केलेत आणि 24 चेंडू टाकलेत. दिवेश पाटील हा ओम साई जुचंद्र टीमचा खेळाडू आहे. 3 इनिंग मध्ये 6 विकेट्स त्याच्या नावावर सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. हे होतं मोस्ट विकेट टेकर्स टॉप 5. तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवलंय. आता थेट वळणार आहोत मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी जिंकण्याकरता शिवतेज स्पोर्ट्स संघाला 32 धावसंख्येचं टार्गेट आहे. अंकित पवार आमच्यापर्यंत ही अतिशय चांगली माहिती देत आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत तुषार सोनवणे या ठिकाणी जोडले जात आहे. तुषार, 3 दिवस तुम्ही धावतं समालोचन केलं, एक्सपिरियन्स कसा होता, अनुभव कसा होता या स्पर्धेचा? निश्चित स्वरूपात सुंदर स्पर्धा आपण पाहताय. प्रत्येकांचा सपोर्ट लागला. तिथून जर पाहिलं तर खेळाडूंची देखील साथ प्रत्येक आयोजकांना या स्पर्धेच्या माध्यमातून लागली गेली आणि त्याचबरोबर पंचांत देखील कौतुक करावं लागेल. JTC लाईव्ह TCP लाईव्हचं कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे त्यांनी सुंदर टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले गेलं. समालोचक असाल निश्चित त्यांचे देखील कौतुक करावं लागेल. आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर आज शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच पुढे पुढे सरकत असताना आपण पाहताय 24 चेंडू 32 धावांचं समीकरण असताना एका बाजूला जर पाहिलं तर फिल्डिंग करत असताना मार्गेट्स 11 आणि दुसऱ्या बाजूला शिवतेज स्पोर्ट्स या संघाला आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. या धावा जर पाहिलं तर मागच्या डावात जरूर एकंदरीत 22 बॉल 58 केल्या गेल्या, ते म्हणजे 5 सिंगच्या माध्यमातून. परंतु ही मॅच वेगळी आहे, खेळाडू वेगळे येत आहेत, गोलंदाज वेगळे येत आहेत. परंतु आता मात्र पार तोच दरारा कायम राखेल का हे पाहणं महत्वाचं राहील. एक तर तो अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाजी करताना दिसला नाही आणि आता त्याच्या नावावर सलग 4 वेळा मॅन ऑफ द मॅच घेतल्याचा विक्रम सुद्धा आहे, जो त्यांनी 2023 मध्ये केला होता. आणि इथे सुद्धा ऑक्शन मध्ये त्याच्यावर फार मोठी बोली लागली होती. चला वळूया मॅच कडे. 24 बॉल मध्ये 32 धावांची गरज. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे पार्थ, नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर आहे रोहित निकम, जो खूप चांगली चमकदार कामगिरी संघाकरता करतोय. पहिल्या ज्या काही मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये तितका प्रभाव त्याचा दिसला नव्हता, परंतु ही मॅच फार महत्वाची असेल. 80 धावा बनल्यात टोटल बॅटर पार्थ सिंग याच्या 3 इनिंग मध्ये. आणि ह्या इनिंग मध्ये जर आणखीन त्यांनी धावा बनवल्या 15 ते 20 धावा, तर तो पुढे दीपेश पाटील याच्या पुढे तो जाऊ शकतोय. म्हणजेच बेस्ट बॅटरच्या यादीमध्ये तो अव्वल स्थानावर राहू शकतोय. प्लीज मॅच स्टार्ट करा. पण यस स्टंप लावतात आणि स्टंप लावल्यानंतर या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. एक नवीन म्हात्रे, एक असा खेळाडू आहे ट्रम्प कार्ड खेळाडू म्हणून सापडलाय. बोली 10,000ची जरी लागली असली तरी खेळी त्याची 34,000 पेक्षाही जास्त चांगली झाली. 34,000 पॉईंट पेक्षाही चांगली खेळी तो करणारा खेळाडू ठरलाय, म्हणूनच त्याचं कौतुक करावं लागेल. मी विनंती करतोय जे ओनर्स आहेत शिवतेज स्पोर्ट्स, मार्गरेट 11, विहाना सुपर किंग्स आणि रॉयल डेव्हिल्स ह्या टीमच्या कॅप्टनला आणि संघ मालकांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या. ड्रॉ या ठिकाणी आम्ही करणार आहोत. पहिल्याच बॉलवर चौकारणीची सुरुवात करतोय पार्थ हा खेळाडू. 4 धावांची खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 4. ज्याप्रमाणे उल्लेख केला, थँक्यू डीजे, ज्याप्रमाणे उल्लेख केला पार्थ तोच दरारा मैदानाच्या आतमध्ये कायम ठेवेल का? आणि पार्थने पहिल्याच बॉलवरती दर्शवून दिले, चौकार ठोकलाय. धावा मिळतील 4. येणारे बॉल 23 असतील, हिच्याकरिता 28चं लक्ष. पुन्हा एकदा सूचना देतोय शिवतेज स्पोर्ट्स संघाचा संघ नायक आणि शिवतेज स्पोर्ट्स संघाचा संघ मालक प्लीज या. फुलटॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू वावलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार लगातार 2 बॉलवर केले थालले आणि या ठिकाणी 8 धावा होत आहेत. स्कोर इज 8.
समाप्तीनंतर धावपळकर धावा लागल्या जाते 10 धावा. पुढचा बॉल मोठा फटका 6 धावा. कडक 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 बेधडक सिक्सर.
जात आहेत 22 धाबा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू 10 धाबा शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा टीमला. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. हे तो खर्च पुरवलाय. त्याचबरोबर नचिकेतची घरत जे शिवतेज स्पोर्टचे संघ मालक आहेत आणि ते सुद्धा खुश आहेत ज्या पद्धतीनं त्यांचा चांगला खेळ होतोय. वया मॅच कडे 12 बॉल 10 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कोण येतोय ही चर्चा एका बाजूला होईल आणि अजय हा सुद्धा एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 12 बॉल 10 धावा. काय अशी जादू कधी झाले की 10 धावा डिफेन्स झाले तुषार तुमच्या समोर? निश्चित स्वरूपात याच मैदानावरती आपण कित्येक वेळा असं पाहिलंय धावा होताना दिसत नाही आहे, परंतु या मॅच मध्ये धावा होतील की नाही हे पाहणं महत्वाचे राहील. 12 चेंडू इथून देखील शिल्लक असतील. 10 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये अजय आलेत षटक क्रमांक 3 मध्ये आणि विकेट हॅट्रिक जर साधली या गोलंदाज अजय यांनी तर मृणालजी म्हात्रे जे प्रोपरायटर आहेत जेटीसीचे त्यांच्याकडून 1000. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा चेंडू. पंचाने आपल्या हातांचा इशारा दिलाय समांतर. धाबा येत आहे धाबांतर. अतिरिक्त धाबेची धावसंख्या पोहोचली 23 वर. एक गडी बाद 23 धाबा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 9 धावांची गरज. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे ना एक महत्व मार्केट्स 11 टीमला समजून येईल, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर पहिल्या डावात ज्या चुका केल्या परंतु आता मात्र गोलंदाजी देखील तेवढी चांगली जर झाली तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतात. ऑन साइडला याही वेळेला बॉटमॅनचा सुंदर वापर पाहायला मिळतो. ऑन साइडला बॉलर ढकलून दिले जाते. क्षेत्ररक्षक आलेत विणीत पाहता पाहता एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केले. विकास मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावा व्यवस्थित सिंगल डबल षटकार चौकाराच्या माध्यमातून येत आहेत आणि धावसंख्या शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा टीमची वाढताना दिसते. धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचेल. 24च्या काळामध्ये एक गडी गमावल्यानंतर 11 बॉल 8 धावांची आवश्यकता. 32 धावांचा पाठलाग करत असताना 11 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. डावपेच कुठेतरी कमी पडल्यात. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. ही विकेट फार महत्वाची आहे. निशांत हा पुढे गेला होता मात्र हा झेल सुटलाय आणि पळ स्वरूप 1 धाव मिळाली बॅटर रोहित निकम याला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 25. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. एक पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना गणित एक चुकलं होतं. निशांत म्हात्रे एक चांगला बॅटर आहे. त्याला मिडल ऑर्डर मध्ये 3 किंवा 4 क्रमांकावर पाठवायला पाहिजे होतं कारण धावा तो बनवतोय त्याच्यामध्ये ती क्षमता आहे आणि अनेक वेळा आपण ते बघितलंय. एक अजय हा सुद्धा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. ऍक्च्युअली दोन्ही ओपनर बॅटर आहेत. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. विकास वायडा क्लास पाहायला मिळाला. बॉलला सरळ पाठवलं गेलं. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम ह्यूज सिक्सर JPL ब्रँडेड षटकार. काय हो हो विकास याला त्रिफळाचित केलं जाते परंतु हा डेड बॉल असेल. विकास तयार नव्हते. संघाचा विकास जरूर केलाय. विकासाच्या बॅटिंगचा जर आपण उल्लेख केला तर 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि 2 षटकारांच्या मदतीनं त्यांनी संघाकरता 18 धावा बनवल्यात. जबरदस्त कामगिरी राहिली ती म्हणजे विकेटच्या माध्यमातून 9 बॉल 1 धावांची गरज फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. ज्याप्रमाणे विकासने संपूर्ण मॅच घेऊन खेळले. ओहो यावेळेला जर पाहिलं तर लाईन चांगली होती. टप्पा देखील अप्रतिम होता. खोलवर टप्प्याचा बॉल होता. तिथून जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता केली जाते. 8 बॉल उर्वरित 1 धावांचं फक्त आणि फक्त इथून लक्ष टीम शिवतेज संघाला. आणि विकास वायडा यांच्याकरता राजेंद्र पाटील गजा यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलं. धन्यवाद राजेंद्र पाटील. चांगली खेळी विकास वायडा यांनी पेश केली आणि हा विनिंग स्ट्रोक एका धाव्याच्या मदतीनं आता सुपर 3 मध्ये दिमाखात प्रवेश केलाय शिवतेज स्पोर्ट्स संघाने आणि फटाक्याची आतषबाजी होत आहे. जणू काही फायनलचा मॅच त्यांनी मारलाय. वही आपण अक्षय साठम यांच्याकडे.
फायनल सारखाच इम्पॉर्टंट होता संदीपजी गावण सर, कारण की टॉप 3 मध्ये हा संघ आलाय. कॉंग्रॅच्युलेशन शिवतेज स्पोर्ट्स, अभिनंदन. चला डीजे थोडा आवाज द्या प्लीज. या ठिकाणी आपण आहोत, सर्वांनी शांत बसायचंय, गाणं बंद करायचंय. सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 3 टीम्स आहेत. वियाना